कारण दादांचे सुपुत्र पार्थ पवार नुकतेच मध्यंतरी काही काळापूर्वी पुण्यातल्या एका गुंडाच्या घरी भेट द्यायला गेले होते। म्हणजे लोणावळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्याकडे मावळ तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या की आम्हाला स्थानिक आमदारांच्या करवी हस्ते पर हस्ते दमबाजी केली जाते, धमक्या दिल्या जातात, कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी सुनावलं जातं। अशा पद्धतीने तक्रारी आल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्याकडे याच्यापूर्वी इतर तालुक्यातल्याही काही तक्रारी पुणे जिल्ह्यातल्या आलेल्या आहेत आणि म्हणून पवार साहेबांनी याची दखल घेत आज जाहीरपणाने संबंधितांना इशारा दिलेला आहे। खरं तर वस्तुस्थिती अशी आहे की या लोकांच्याकडनं अजितदादा मित्रमंडळाच्या किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं सातत्याने हस्ते पर हस्ते धमक्या देण्याचं काम सातत्याने सुरू आहे। पुणे जिल्ह्यात सर्वत्र त्या ठिकाणी तशा धमक्या येत आहेत। मग त्या धमक्या कधी तालुका अध्यक्षाकडनं येतात, कधी काय कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत येतात, कधी त्यांच्या मुलांच्याकडनं कोणाकडनं येतात धमक्या। मला स्वतःला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या पुण्यातल्या रुपालीताई ठोंबरे यांनी मागच्या 8-10 दिवसापूर्वी जाहीरपणाने माझी जीभ कापण्याची धमकी दिलेली आहे आणि अशा पद्धतीने जाहीरपणे धमकी देऊन त्या ठिकाणी ते सुस्त आहेत, कारण त्यांना पोलीस खात्याचा गृह खात्याचा पाठिंबा आहे। मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार देऊन आज 1 आठवडा उलटला तरी अद्यापपर्यंत संबंधितांवर कुठलीही कारवाई केलेली नाही आणि अजितदादा मित्रमंडळाच्या वतीनं बारामती लोकसभा मतदारसंघ असेल किंवा पुणे जिल्ह्यात किंवा इतर सगळीकडेच अशा पद्धतीने धमक्यांचं सत्र सर्रास सुरू आहे। पोलीस खात्याने याची दखल घ्यायला पाहिजे। मी स्वतः तक्रार देऊन सुद्धा जर काही तक्रार होत नसेल, अजून त्याच्यावर कारवाई होत नसेल तर हे अत्यंत निषेधार्ह आहे। राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि अजितदादांनी याची दखल घ्यावी ही आम्हाला अपेक्षा आहे। तुम्ही जर दखल घेणार नसाल याचा अर्थ तुमच्या या धमक्यांना सर्रास पाठिंबा आहे, कारण दादांचे सुपुत्र पार्थ पवार नुकतेच मध्यंतरी काही काळापूर्वी पुण्यातल्या एका गुंडाच्या घरी भेट द्यायला गेले होते। म्हणजे आमच्यासोबत गुंड आहेत हे तुम्ही जाहीरपणे अनेकदा वारंवार दाखवून दिलेलं आहे। काही गुंड तुमच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना सुद्धा मंत्रालयात भेटलेले आहेत। पोलीस आयुक्तांनी इथं गुंडांची परेडही घेतली होती, तरी पण ती गुंडगिरी पुण्यातली काही थांबलेली नाही आणि अशा पद्धतीने गुंडगिरीला जर राजाश्रयच मिळणार असेल तर याच्यासारखं लोकशाहीतलं दुसरं दुःख नाही। अजितदादांना यशवंतराव चव्हाणांचं नाव आणि फोटो लावण्याचा काही एक अधिकार नाही हे या निमित्ताने सिद्ध होते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।